स्वामी समर्थ नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. पहा, आता मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते आणि प्रत्येक घराघरामध्ये ज्या सुवासिन स्त्रिया आहेत तर त्या या महालक्ष्मीचं व्रत हे गुरुवारच्या दिवशी करत असतात. मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही निर्माण होते. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णांना आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच या काळामध्ये भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा केली जाते. जी महिला मनोभावे माता लक्ष्मीची पूजा उपासना करते आणि विधिवत पूजा करून काही प्रभावी उपाय करते, तिच्या जीवनामध्ये माता लक्ष्मी भरभरून कृपा देते. म्हणजे तिच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे कधी कमी पडत नाही. तर पहा, उद्या 11 डिसेंबर आहे आणि या दिवशी सुद्धा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत. या दिवशी सेवा, पूजा, उपासना आणि काही उपाय करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तांदळाचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर तुम्ही केला तर एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 33 वर्ष धन, धान्य, समृद्धी, त्याचबरोबर संपत्ती, पैसा कमी पडणार नाही, इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओचा उपाय सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. आता उद्याचा जो गुरुवार आहे या गुरुवारला तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर तुम्ही हा उपाय पुढच्या गुरुवारी देखील करू शकता. यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आलेले आहेत आणि पुढचा गुरुवार हा 18 डिसेंबरला असणार आहे. नंतर अमावस्या आलेली आहे. आणि पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उद्या तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा करता येणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे वेळ नसेल, तुम्हाला काही कामं असतील तर तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता. मार्गशीर्ष महिना अतिशय पवित्र महिना मानला जातो. म्हणूनच या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वावरत असते. गुरुवारच्या दिवशी बरेच जण व्रत करतात पण बरेच जण व्रत करत नाही आणि पूजा मांडणी देखील करत नाही. जर तुम्ही व्रत करत असाल तर योग्यच आहे. नसल तुम्ही व्रत करत किंवा मग पूजा मांडणी देखील नसल करत तर तुम्ही या दिवशी माता लक्ष्मीची पूजा उपासना तर अवश्य करायची आहे आणि नंतर हा उपाय केला तरीसुद्धा चालेल. आता हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर तुमची खूप कष्ट मेहनत करून सुद्धा एखादी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नसेल, म्हणजे तुम्ही कष्ट करत आहे, मेहनत करत आहे परंतु तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, तुमचं एखादं महत्त्वाचं काम आहे आणि ते तुम्ही करायला जाता परंतु ते कुठेतरी अपुरे पडता, म्हणजे ते काम तुमचं पूर्ण होत नाही, तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळत नाही, तर अशा काही समस्या आहेत तर त्यासुद्धा दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, एखादा व्यवसाय आहे तो व्यवस्थित चालत नसेल, त्याचबरोबर तुम्हाला नोकरी प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात पण नोकरी प्राप्त होत नसेल, अशा ज्या काही बऱ्याच समस्या आहेत ना, या समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. तसेच घरामध्ये सतत भांडणतंडा, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता साठलेली आहे आणि ज्यावेळेस ही नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणात साठली जाते त्यावेळेस घरामध्ये भांडणं, क्लेश, कलह, आजारपण यासारख्या गोष्टी घडत असतात. घराला कुणाची तरी नजर बाधा लागली जाते किंवा मग एखादा शत्रू आहे तो तुम्हाला त्रास देत असेल, तर या सर्व गोष्टींच्या या सर्व ज्या समस्या आहे या समस्यावर हा एक रामबाण उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तुम्हाला याचं फळ हे 100% मिळाल्याशिवाय राहणार नाही. अगदी एका दिवसात म्हणजे एका रात्रीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल इतका हा प्रभावी उपाय आहे.
आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. सकाळीच जर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा मांडणी करत असाल तर सकाळीच करायची आहे, नसेल सकाळी करत तर संध्याकाळी 4च्या नंतर तुम्ही करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो दिवसभरामध्ये केव्हा वेळ भेटेल तेव्हा करायचा आहे. देवघरातील दिवा, अगरबत्ती, धूप हे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. अगदी सकारात्मक वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी काय करायचं आहे, आता तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. आता वाटीभर घेतले तरी चालतील, किंवा अर्धी वाटी असली तरी चालतील. त्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, थोडं पाणी टाकायचं आहे आणि हे तांदूळ पिवळे बनवायचे आहेत. आणि हे तांदूळ जे आहेत तर ते अंगणामध्ये किंवा टेरेसवरती तुम्हाला पशुपक्ष्यांसाठी खायला ठेवायचे आहेत. अगदी तुमच्या अंगणात चिमण्या येत असतील, कावळे येत असतील, कोणतेही पशुपक्षी येत असतील त्या ठिकाणी तुम्हाला हे तांदूळ त्यांना खायला टाकायचे आहेत. असं केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. तर पहा, हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरापाशी बसायचं आहे. देवघरासमोर एक उपाय करायचा आहे. ज्या ठिकाणी तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडणी करणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस पूजा मांडणी करता त्यावेळेस आपण त्याच्या पुढे रांगोळी काढतो, तर ती रांगोळी जी आहे तर ती तुम्हाला तांदळाने काढायची आहे. अगदी तुम्ही तांदळाचं पीठ करून काढली तरीसुद्धा चालेल, परंतु तांदळानेच आपल्याला ती रांगोळी काढायची आहे. स्वास्तिक काढू शकता किंवा मग तुम्ही एक अष्टकमल देखील तुम्ही त्या तांदळाने काढू शकता. तर पहा, तांदळाने तुम्हाला ही रांगोळी काढायची आहे. कोणत्याही कलरची रांगोळी किंवा काय तुम्हाला त्यामध्ये वापरायची नाही. हळद कुंकू त्यावरती टाकायचं आहे. अशा पद्धतीने ही रांगोळी काढायची आहे. कोणतंही शुभ चिन्ह जे आहे ते तुम्ही त्या तांदळाने काढू शकता. त्या तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि तांदूळ हे असं धान्य आहे की ते अगदी शुद्ध आणि पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच त्याला कधीही कीड लागली जात नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं असेल की आपण जे गहू असतो ते गव्हाला मध्ये छिद्र पडतं, किंवा मग बाजरी असेल तिला छिद्र पडतं, किंवा मग ज्वारी असेल तिला छिद्र पडतं, परंतु तांदळाला तुम्ही कधी छिद्र पडलेलं पाहिलं आहे का? तांदूळ हा अगदी धुतल्या तांदळाचं जसं आपण म्हणतो ना त्या पद्धतीचा, म्हणजे तांदळाला उपमा दिलेली आहे की तांदूळ हा किती शुद्ध आहे. आता ही रांगोळी तांदळाने काढणार आहात, मग दुसऱ्या दिवशी काय करायचं, तर ते दुसऱ्या दिवशी ते तांदूळ किंवा तांदळाचं पीठ असेल तर ते तुम्हाला तुमच्या टेरेसवर किंवा मग घराच्या बाहेर जिथे पक्षी येतात त्यांना खायला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुळशी मातेची पूजा आपल्याला करायची आहे. तुळशीची जी पूजा करणार आहात त्यामध्ये तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद, त्याचबरोबर गाईचं कच्चं दूध आणि थोडेसे पांढरे जे तीळ आहेत तर ते टाकायचे आहेत आणि हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला हे अशा पद्धतीने उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्यावरती एखादं कर्ज आहे, ते कर्ज फेडण्यासाठी तुम्ही खूप खडतर प्रयत्न करत आहात, खूप मेहनत करत आहात, कष्ट करत आहात, परंतु ते कर्ज जे आहे तर ते तुमचं फिटलं जात नाही आहे किंवा ते फिटण्यासाठी कोणताही मार्ग तुम्हाला प्राप्त होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला तुळशीला 1 चम्मचभर उसाचा रस अर्पण करायचा आहे. उसाचा रस जर आपण तुळशीला अर्पण केला तर आपल्या घरामध्ये जे काही कर्ज आहे तर ते कर्ज फिटण्यासाठी मदत होते आणि कर्ज फिटण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग प्राप्त होतो आणि आपले कर्ज फिटले जाते. त्याचबरोबर गुरुवार आहे, गुरुवारच्या दिवशी कुणीही आपल्या घराची फरशी ही पुसायची नाही. गुरुवारच्या दिवशी जर आपण घराची फरशी पुसली तर आपले जे काही पती आहे तर त्यांची जे काही लक्ष्मी आहे तर ती निघून जाते, म्हणजेच आपल्या पैसे येण्याचे मार्ग जे आहेत तर ते बंद होतात आणि म्हणून आपल्याला असं करायचं नाही. त्याचबरोबर आपल्या ज्या महिला आहेत तर महिलांना गुरुवार असतो, उपवास असतो, मग त्या केस धुतात, तर ते गुरुवारच्या दिवशी चुकूनही तुम्हाला केस हे धुवायचे नाही. तुम्हाला अगोदरच्या दिवशी म्हणजेच बुधवारीच हे केस तुम्हाला धुवून ठेवायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं 11 वेळा पठण हे आवश्यक करायचं आहे. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो, माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये गोकुळ व्हायला सुरुवात होत असते. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं पठण देखील करायचं आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही यूट्यूबला लावून देऊन ऐकूसुद्धा शकता. अशा पद्धतीने हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला
करायचे आहेत. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी जे काही आपण उपाय करता येतील ते करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.